की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणा वरुणालय जगन्नियंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंतिक करुणेनं सद्गुरु यशवंत बाबांच्या पुण्य स्मरणार्थ आपण नारद भक्ती सूत्र हा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे। आणि आज आपल्याला भक्ताची एक दिव्यावस्था पाहायची आहे। आपण पहिल्या दिवसापासून भक्तीचं चिंतन करतोय। ती भक्ती परम प्रेम रूपा आहे, अमृत स्वरूप आहे। त्या भक्तीचं पान केल्यानंतर भक्त अमृतत्वाला जातो, तृप्त होतो, सिद्ध होतो, हे सगळं आपण पाहिलं। आता त्याला काय मिळतं हे आपण पाहिलं। आता त्याच्यापासून काय दूर जातं हे पुढच्या सूत्रामध्ये नारद महर्षी आपल्याला सांगतात। नारद महर्षींनी वर्णन करताना म्हटलं, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति। काय काय त्याच्याकडून होत नाही तेही आपल्याला समजलं पाहिजे। तो तृप्त होतो, अमृतत्वाला प्राप्त होतो, सिद्ध होतो, याचं तर आपण फार विस्ताराने काल चिंतन केलं। आता नारद महर्षी म्हणतात, पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये येते न किंचित वांछति। इच्छा त्याच्या जीवनातनं समूळ निघून जाते। त्याला कशाची इच्छाच होत नाही। म्हणजे कोणती इच्छा होत नाही? सांसारिक इच्छा त्याला होत नाही। न किंचित वांछति, किंचित म्हणजे थोडी सुद्धा त्याला इच्छा, सूक्ष्म वासना सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही। न शोचति, त्याला दुःखही होत नाही, त्याला शोक होत नाही। न द्वेष्टि, तो कुणाचा द्वेषही करत नाही। न रमते, तो संसारामध्ये रममानही होत नाही। नोत्साही भवति, म्हणजे सांसारिक कामामध्ये त्याला उत्साह राहत नाही, अशी त्याची भावना होते। पण कधी? यत् प्राप्य, भक्ती प्राप्त झाल्यानंतर अशी त्याला अवस्था प्राप्त होते। मग ही भक्ती कशी प्राप्त होते? म्हणे भक्ती दोन प्रकारानं प्राप्त होते। एक भक्ती प्राप्त होते कृष्ण कृपा प्रसादच भक्ती, आणि दुसरी भक्ती आहे कृष्ण भक्त कृपा प्रसादच भक्ती। भगवंतानी कृपा केल्यावर भक्ती प्राप्त होणं हा एक तिचा भाग झाला। भक्ती प्राप्त होण्याचा एक उपाय झाला। भगवंताला वाटलं एखाद्यावर कृपा करावी, किंवा एखाद्याने खूप साधना केली, खूप अनुष्ठान केली, आणि त्यामुळं काय झालं? भगवंताला दया आली आणि भगवंतानी त्याला भक्तीचं दान केलं। देवाचं असं आहे, देवाला मुक्ती मागितली ना तो पटकन देतो, पण भक्ती लवकर देत नाही। भक्ती का देत नाही लवकर? ज्याला भक्ती दिली त्याचं सगळं देवाला करावं लागतं। मुक्ती दिली की देव सुटला, स्वस्वरूपाला तो भक्त प्राप्त झाला, मग काय आता करायचं राहिलंच नाही। पण भक्ती दिली की मग योगक्षेमं वहाम्यहम, त्याला खायला मिळतंय का, तो कुठं राहतो, काय करतो, हे सगळं देवाला पुरवावं लागतं। म्हणून देव मुक्ती देऊन मोकळा होतो, पण भक्ती लवकर देत नाही। पण जर एखाद्याने साधनाच केली, साधनेचं फळ तरी देवाला द्यावं लागणार आहे, मग देवाला भक्ती देणं अपरिहार्य ठरतं, आणि मग देव भक्ती देतो। साधना अनुष्ठान आपल्याला सद्गुरू सांगतात, 11 माळा तुम्ही रोज करा, 16 माळा तुम्ही रोज करा। कशासाठी बरं? हे सांगण्याचं कारण काय? किंवा प्रासंगिक अनुष्ठान आपल्याला सद्गुरू सांगतात, नाही सांगितली तर विचारावी सद्गुरूला, मी काय करावं, माझ्यामध्ये काम आहे, मी काय करावं, माझ्यामध्ये क्रोध आहे, मी काय करावं, हे सद्गुरूला विचारलं पाहिजे। मग सद्गुरू आपल्याला अनुष्ठान सांगतात। जेव्हा एखादा साधक अनुष्ठान साधना करतो तेव्हा भगवंताची कृपा शक्ती जागृत होते। लोक म्हणतात, जर प्रारब्धात आहे तेच घडणार आहे तर देवाची गरज काय, असं लोक विचारतात। जर आम्हाला सुख दुःख आमच्या केलेल्या कर्माप्रमाणे मिळणार आहे तर देवाची गरज काय? मला सांगा, एखाद्याच्या जीवनामध्ये असं प्रारब्धामध्ये लिहिलंय की याचं मोठा ऍक्सिडेंट होणार आहे, पण तो भगवंताचा भक्त आहे, तो साधना करतोय, त्याचा पाय मोडणार आहे असं त्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं असेल, आणि जर तो साधनारत असेल तर
त्याला काटा टोचतो किंवा त्याला खरचटत आणि मोठा ऍक्सिडेंट छोट्याशा गोष्टीवर देव भागवून नेत असतो. प्रारब्धाचा भोग पण झाला, पण तीव्र प्रमाणात नाही झाला, सौम्य प्रमाणात झाला. मग ही सौम्यता देवाकडून आपल्याला घ्यायची आहे. मग या शरीराचं रक्षण कशासाठी करायचंय? देवाचं भजन व्हावं म्हणून शरीराचं रक्षण करायचंय. आणि मग देवाची कृपाशक्ती जर जागृत करायची असेल तर साधना फार महत्वाची ठरते. मग नामस्मरण, चिंतन, ग्रंथाचं पठन पाठन जे काही असेल सद्गुरूंनी सांगितलेलं ते करावं लागतं. आणि मग देवाची कृपाशक्ती जागृत होते आणि देव आपल्याला भक्ती प्रदान करतो. ही कृष्ण कृपा प्रसादज भक्ती झाली. दुसरा भक्तीचा प्रकार आहे कृष्ण भक्त कृपा प्रसादज भक्ती. कधी कधी देव भक्ती देत नाही, पण भक्त भक्ती देतात. उलट देवाकडे भक्ती मागितली तर तो कंजूस आहे, लवकर देत नाही. भक्ताकडे भक्ती मागितली तर ते पटकन देतात, कारण सगळ्यांचा उद्धार व्हावा असं त्यांना वाटतं. म्हणून हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. हरिप्राप्ती व्हायची असेल तर संतांचे पाय धरणं आवश्यक आहे. आपण भागवतामध्ये नेहमी कथा ऐकतो. अष्टम स्कंदामध्ये गजेंद्राचं चरित्र आहे. त्या गजेंद्राचा पाय मगरीनं धरला. धरल्यानंतर त्यानं काय केलं? तो विचार करायला लागला, अरे घाबरायचं काय कारण आहे? माझा एवढा मोठा मित्र परिवार माझ्या बरोबर आहे. म्हणून तो मित्रांना हाका मारायला लागला. मित्र एक दिवस थांबले, 2 दिवस थांबले, ते निघून गेले. मग त्याला पश्चाताप व्हायला लागला. ज्या मित्रमैत्रिणींसाठी मी रात्री जात होतो, एका हाकेवर, एका मिसकॉलवर जात होतो, ते सगळे मला सोडून गेले. कठीण समय येता कोण कामास येत. मग मित्र गेले, त्याला वाटलं जाऊ दे, गेले तर गेले. अजून माझं कुटुंब, लोक म्हणतात जॉईंट फॅमिली आहे आमची, एवढं मोठं कुटुंब आहे, काय विचारता. आणि मग जेव्हा गजेंद्राचा त्या मगरीनं पाय धरला, पहिल्यांदा त्याच्या कुटुंबातली मुलं निघून चालली. मुलांनी विचार केला आता वडिलांचं काही खरं नाही, चला, म्हणून ते निघून चालले. मग त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या पोरांसाठी रात्र दिवस एक करून कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, ती मुलं कठीण प्रसंगामध्ये मला सोडून निघालेली आहेत. त्याला खूप पश्चाताप झाला, तरी त्यानं धीर धरला. संसाराच्या बाबतीत आपण फार धैर्यशाली असतो. आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही संसार करायचा, एकदम धैर्यशाली. त्यानं विचार केला, ती मुलं गेली तर गेली, अजून माझी बायको माझ्या बरोबर आहे आणि ती आहे तोपर्यंत मला कोणी काही करू शकत नाही, असा त्यानं विचार केला. आणि मग शेवटी त्याच्या एक नव्हती, त्याच्या बऱ्याच बायका होत्या. त्यांनी विचार केला सगळ्या जणींनी, यांचं काही खरं नाही. आणि आपल्याला प्रत्येकालाच देहधर्म असतात, तहान लागते, भूक लागते, काही देहधर्म असतात. बाकीच्या सगळ्या त्याच्या पत्न्यांनी विचार केला, यांचं काही खरं नाही, आता आपण इथून गेलं पाहिजे. आणि जेव्हा बायका सुद्धा निघून गेल्या, मग मात्र त्याला काही सुचेना, आता शरण कुणाला जावं. मग शेवटी त्याला संतांचे शब्द आठवले, भगवंताच्या शिवाय कोणीही वाचवणारा नाही. म्हणून भगवंताला त्यानं हाक मारली, नारायणा अखिल गुरु भगवन नमस्ते. आणि हे हरी, माझ्यासाठी तू धावून ये अशी प्रार्थना केली. भगवान वैकुंठामध्ये होते, त्याची हाक ऐकू आल्याबरोबर भगवंताने लक्ष्मीला सोडलं आणि त्याच्या समोर परमात्मा प्रगट झाले. बरं, आता त्याच्या समोर परमात्मा प्रगट झाले तर त्याचा उद्धार करावा ना. त्याचा उद्धार नाही केला आदिदेवानं. ज्या मगराने त्याचे पाय धरले होते त्या मगराचा पहिल्यांदा उद्धार केला. गजेंद्राचा उद्धार करायला पाहिजे की नाही? नाही केला देवाने. का? कारण माझ्या भक्ताचे जन पाय धरलेत, त्याचा उद्धार पहिल्यांदा झाला पाहिजे, म्हणून त्या मगराचा उद्धार पहिल्यांदा झाला. म्हणून संतांचे पाय धरावे, पण त्या मगरासारखे धरू नयेत. बरं, ते क्वचित एकदा झालंय, नाहीतर तसं होत नसतं. क्वचित झालंय ते एकदा. देवाला समजवायचंय आपल्याला की कशाही दृष्टीनं त्यानं मगरानं पाय धरलेत, संतांचे धरलेत, म्हणून त्या मगराचा पहिल्यांदा उद्धार झाला. आणि अशी जेव्हा त्या मगरानं प्रार्थना केली होती का देवाची? नाही, गजेंद्रानं प्रार्थना केली होती.
गजेंद्रानं प्रार्थना केली, गजेंद्रासाठी भगवान आले, पण उद्धार पहिल्यांदा मगराचा झाला. कृष्ण भक्ताच्या सहवासात जरी राहिलं तरी कृष्ण भेटतो, हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणून कृष्ण भक्त कृपा प्रसादज भक्ती ही सुद्धा एक भक्ती सांगितली. जेव्हा भगवंताचे भक्त कृपा करतात तेव्हा सुद्धा भगवंताची भक्ती निर्माण होते. अनेक साधू संतांनी अनेकांना भक्ती मार्गाला लावलं. ही कृष्ण भक्त कृपा प्रसादज भक्ती आहे. मग अशी कृष्ण कृपा प्रसादज भक्ती आणि कृष्ण भक्त कृपा प्रसादज भक्ती जेव्हा मिळते, यत् प्राप्त होते, तेव्हा पहिल्यांदा त्या भक्ताच्या जीवनामध्ये काय बदल घडतो? न किंचित वांछति, तो कसलीही इच्छा करत नाही. इच्छा, वांछा म्हणजे अपेक्षा, कामना, इच्छा, अशा अनेक कामना आपल्याला निर्माण होतात. काल आपण त्याचं विस्ताराने चिंतन केलंय. ध्यायतो विषयांकुंसः संगस्तेषुपजायते, असं आपण चिंतन करून आलो. मग कामना का निर्माण होते? जेव्हा वृत्ती बहिर्मुख होते तेव्हा कामना निर्माण होते. बहिर्मुख होते म्हणजे काय? एखादी सुंदर वस्तू डोळ्याला दिसावी, ती वस्तू मला मिळाली तर मला सुख मिळणार आहे अशी तिच्यामध्ये सुखबुद्धी व्हावी, आणि मग त्या वस्तूची आपल्याला कामना निर्माण होत असते. मग बहिर्मुख जेव्हा वृत्ती होते तेव्हा हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, अशा अनंत कामना पुढं पुढं यायला लागतात. इच्छा पूर्ण झाली, कामना पूर्ण झाली तर लोभ निर्माण होतो. काल आपण पाहिलं ना, 100 मिळाले तर 1000 वाटतात, 1000 मिळाले तर लाख पाहिजे वाटतात. इच्छा पूर्ण झाली तर लोभ बळावतो, आणि इच्छा अपूर्ण राहिली तर क्रोध बळावतो. म्हणजे कामना अशीही दुःखदायक आहे, तशीही दुःखदायक आहे. मग संतांनी विचार केला, कामना निर्माण करावी, ती पूर्ण झाली तर लोभाला जन्म देणार आहे, आणि कामना पूर्ण नाही झाली तर क्रोधाला जन्म देणार आहे. त्यापेक्षा या कामनेलाच मारून टाकू ना. जर ही कामनाच मरून गेली, ही इच्छा वासनाच मरून गेली, तर मात्र आपल्याला लोभ आणि क्रोधाला सामोरं जावं लागणार नाही. म्हणून न किंचित वांछति, ते भक्त कशाचीही इच्छा करत नाही. आणखी एक कारण दिले, भक्त का बरं कशाची इच्छा करत नाही? आमचे गुरुजी सांगायचे, एक राजा होता, आणि त्या राजाला एक गुरु होते, सद्गुरु होते, श्रेष्ठ महात्मे होते. आणि तो राजा एक दिवस आपल्या सद्गुरूकडे गेला आणि सद्गुरूला म्हणायला लागला, महाराज, तुमचे पाय आमच्या घराला लागावेत, राजमहलाला लागावेत असं मला वाटतं, आणि तुम्ही माझ्या घरी चला. आणि मग सद्गुरूंनी खूपच त्याची प्रार्थना ऐकली. तो फार कळवळीनं बोलत होता. म्हणून सद्गुरू म्हणाले, ठीक आहे, येतो तुझ्या घरी. त्यानं सगळी तयारी केली, चंदनाचे सडे घातले अंगणामध्ये, अत्तर शिंपडलं सगळीकडे, धूप दीपाचा सुगंध दरवळायला लागला. राजाचं घर होतं, कशाची कमतरता नव्हती. सद्गुरू येणार म्हणून फुलांच्या सुंदर पायघड्या घातलेल्या होत्या, ब्राह्मण आलेले होते वेद मंत्र म्हणण्यासाठी. एवढं सगळं त्यानं करून ठेवलं होतं. सद्गुरू आल्याबरोबर त्यानं पाय धुतले, आणि पाय धुतल्यानंतर सद्गुरूकडे पाहिलं तर सद्गुरू अस्वस्थ दिसत होते. कधी इथून उठून जाऊ असं त्यांना वाटतंय, असं राजाच्या लक्षात आलं. मग राजाने कानामध्ये विचारलं, गुरुदेव, तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्हाला काही अडचण आहे का? तुम्हाला इथून असं उठावंसं वाटतंय का? काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही अस्वस्थ काय? तेव्हा त्या सद्गुरूंनी सांगितलं, मला दुर्गंध येते म्हणे, प्रचंड दुर्गंध येते मला. राजाला आश्चर्य वाटलं, सगळे सुगंधी पदार्थ आपण टाकलेले, कस्तुरी आहे, चंदन आहे, सगळं आहे, आणि तरी दुर्गंध येते. राजाला वाटलं, यांना काहीतरी वेगळं म्हणायचं असेल, पण यांच्या तोंडातनं वेगळंच काहीतरी जाते. म्हणे, गुरुदेव, तुम्हाला काय होतंय? मला परत एकदा सांगा. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, मला प्रचंड दुर्गंध येतोय, इथून उठून जावंसं वाटतंय. मग सद्गुरूंनी सांगितलं, आता मी काही थांबणार नाही, मी निघालो. गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही. आता गुरुला निघायचंय म्हणून त्यांना थांबा असा आग्रह करायचा नाही. म्हणून राजानं रथामध्ये बसवलं आणि त्यांच्या पर्णकुटीमध्ये त्यांना पोहोचवलं.
साधी पर्णकुटी शेणानं सारवलेली होती. सगळं बाहेर पण काही गायी वगैरे बांधल्या होत्या. तिथं गोमूत्राचा वास आहे, शेणाचा वास आहे, अशी ती पर्णकुटी होती. आणि सद्गुरू त्या पर्णकुटीमध्ये आले आणि ते म्हणाले, आता बघ बरं कसं सुगंध छान वाटायला लागला, आता बरं वाटायला लागलं. राजाने ते विचार करायला सुरुवात केली. म्हणे, गुरुदेव, सगळे सुगंधी पदार्थ असताना तुम्हाला तिथं दुर्गंधी येत होता आणि इथं आल्यानंतर शेणाचा वास येतोय आणि तिथं म्हणताय तुम्ही आता छान वाटतं, हे कसं, कशासाठी? म्हणे, राजा, तुला तुझ्या महालात दुर्गंध येत नाही? त्यानं सांगितलं, नाही महाराज, अजिबात मला दुर्गंध येत नाही माझ्या महालामध्ये. मग सद्गुरुदेव, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, एवढे सुगंधी पदार्थ असून तुम्हाला दुर्गंध कसा काय येत होता? तेव्हा सद्गुरू म्हणाले, तुला असं नाही समजणार, जर आपण फिरायला जाऊ, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. गुरुदेवानं हात धरला आणि त्याला फिरायला नेलं. चर्मकारांच्या वस्तीवर सद्गुरू त्या राजाला घेऊन आले. जिथं चमडे वाळत घातलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चमडे ठेवलेले आहेत, असे तिथं आले. दोघं जण तिथं आल्यानंतर राजाला अस्वस्थ वाटायला लागले, कारण चमड्याचा दुर्गंध यायला लागला. राजा अस्वस्थ झाला. मग गुरुदेव म्हणायला लागले, बघ कसे सुंदर सुंदर चमडे वाळत घातलेले आहेत, बघ तरी जरा त्यांच्याकडे दृष्टी तरी टाक. तेव्हा तो राजा म्हणायला लागला, गुरुदेव, मला फार अस्वस्थ होतं, आता मी बेशुद्ध पडेन अशी माझी अवस्था झाली, मला फार दुर्गंध येतोय. सद्गुरू म्हणायला लागले, अरे वेडायस का? बघ तरी यांची माणसं इथं वावरतात, त्यांची मुलं तिथं चमड्याच्या जवळ खेळतायत, त्यांच्या आई वडील चमड्याच्या जवळ खेळतायत, सगळे या चमड्याच्या आसपास कितीतरी माणसं आहेत या चर्मकारांच्या वस्तीमध्ये, आणि तुला कसा काय दुर्गंध येतो? त्यांना बरं येत नाही दुर्गंध. तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणे, गुरुदेव, अहो, चमड्यांच्या जवळ राहून राहून यांना याच्या दुर्गंधाची सवय झालेली आहे, म्हणून यांना याचा दुर्गंध येत नाही. सद्गुरूंनी सांगितलं, तसंच तुझं आहे म्हणे, विषय भोगांच्या संगतीत राहून राहून त्या विषयाची दुर्गंध तुला येत नाही, पण ते विषय नाशिवंत आहेत असा आम्हाला अनुभव आलेला आहे. म्हणून ते कितीही चंदनाच्या पाण्याने धुतले, कितीही त्यांना कस्तुरीने जरी सुंदर सजवलं नटवलं, तरी त्या विषयातून खऱ्या संताला दुर्गंध येत असतो. जे विषय अत्यंत खराब आहेत, नाशिवंत आहेत, त्याच्यातून दुर्गंध संतांना येतो, म्हणून संत त्याचा त्याग करतात. आणि संत जो सर्वश्रेष्ठ आहे अशा परमात्म्याला शरण जातात. मग राजाला उत्तर मिळालेलं होतं. आणि म्हणून विषयातून संतांना दुर्गंध येतो, म्हणजे विषय संतांना तुच्छ वाटतात, म्हणून वैषयिक इच्छा संतांना असत नाहीत. यत् प्राप्येन किंचित वांछति, जी भक्ती प्राप्त झाल्यानंतर संतांच्या अंतःकरणातून सगळ्या इच्छा मावळून जातात, त्यांना इच्छाच राहत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, भगवंताचं चिंतन करून संतांचं अंतःकरण भगवदाकार झालेलं असतं. आता तो परत ते अंतःकरण परत संसाराचा आकार घेऊ शकत नाही, म्हणून ऐहिक आणि पारलौकिक विषय संतांना तुच्छ वाटत असतात. याकरताच जेव्हा तुकोबारायांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आले, तुकाराम महाराजांचा अधिकार शिवाजी महाराजांना माहित होता, कळला होता, आणि अत्यंत घरची गरिबी आहे, म्हणून संतांना मदत करावी याकरता तुकोबारायांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन आले, अनेक गावची जहागिरी घेऊन आले. आणि जहागिरी घेऊन आल्यानंतर तुकोबाराय ती स्वीकारतात का नाही हे बघायला असं जरा लपून बसले. पहिल्यांदा आपल्या सेवकांना प्रधानाला पाठवलं. तुकाराम महाराज नव्हते घरात, भंडाऱ्या डोंगरावर गेले होते. आवली आईसाहेब आणि मुलं होती घरामध्ये. आणि ते प्रधान आल्यानंतर त्या प्रधानाने विचारलं, संत श्रेष्ठ तुकोबारा इथंच राहतात का? तेव्हा आवली आईसाहेबांनी विचार केला, एवढं चांगलं कोण बोलतंय बरं आपल्या नवऱ्याविषयी, म्हणून त्या बाहेर आल्या. त्यांनी बघितलं प्रधान आहे. विचारलं, तुम्ही कोण आहात? प्रधानाने सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा मी निष्ठावंत सेवक आहे आणि मला तुकाराम महाराजांना भेटायचे, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना भेटायचे. आवली आईसाहेब बोलायला लागल्या, बाबा चांगल्या घरचा दिसतोस तू, कुठून ही अवदसा आठवली तुला?
नको भेटू माझ्या नवऱ्याला, कारण माझ्या नवऱ्याला जर तू भेटशील तर तुझ्या संसाराचा इस्कोट होईल म्हणे. त्यांनी सांगितलं म्हणे, आई साहेब, शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवलाय आणि तो नजराणा मी घेऊन आलोय. आणि मग सोन्याच्या ताटामध्ये वस्त्र, अलंकार, मोहरा सगळं सेवक आणायला लागले. आता एवढं यांनी कधी बघितलंच नव्हतं. तिथंच ते सगळं घालायला सुरुवात केली, तिथल्या तिथंच सगळं घालायला सुरुवात केली. आणि मुलं मुली जे सगळे त्यांचे होते संतती, सगळ्यांनी ते अलंकार घातले. आणि आता ठरवलं आई साहेबांनी, हे आले की त्यांना आपलं सुंदर रूप दाखवायचं, एवढ्या अलंकारामध्ये मी नटलेली दाखवायचं म्हणे त्यांना. तेवढ्यात आवाज आला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आल्या बरोबर आवली आई साहेबांनी असा पदर घेतला. तुकाराम महाराज तिथं आले आणि विचारलं, बाई माझ्या मंडळी इथंच राहतात, कुठं गेल्या त्या, तुम्ही कोण आहात, कुठून आलात? त्यांनी सांगितलं, आओ मीच आहे म्हणे तुमची मंडळी, ओळखलं नाहीत का मला? मग त्यांनी असा पदर वर केल्यानंतर तुकाराम महाराजांना कळलं की या आपल्याच या आहेत म्हणून. मग विचारलं, हे कुठून आणलास? म्हणे या प्रधानाने दिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलंय. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले, बघू बरं तो गळ्यातला हार कसा आहे. लगेच त्यांनी काढला, हातामध्ये दिला. तुकाराम महाराजांनी ते असं मातीत फेकून दिला. मग बांगड्या काढायला लावल्या, त्याही बघितल्या, मातीत फेकून दिल्या. आणि मग आवली आई साहेबांनी विचारलं, हे काय करताय तुम्ही? स्वतः तर कधी आणून दिलं नाही, फुकटचं मिळालंय तर घेऊ द्या ना, आता कशाला टाकून देताय? तेव्हा तुकाराम महाराज म्हणायला लागले, अगं आवले, विष आहे हे विष. आवली आई साहेब म्हणाल्या, विष असू दे म्हणे, आम्ही शंकराचे बाप आहेत, आम्हाला नाही काही होत या विषाचं, तुम्हाला नको असेल तर तुम्ही घेऊ नका. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अगं तुम्हाला जरी हे विष चालत असेल तरी मला नाही चालणार, माझ्या बायका पोरांनी विष घेतलेलं. म्हणून ते सगळे दागिने काढायला लावले, ती सगळी वस्त्र जी पांघरली होती ती काढायला लावली. आणि त्या प्रधानाला सांगितलं, हे सगळं तुमचं उचला आणि निघून जावा म्हणे, हे सगळं घेऊन निघून जावा. आणि जेव्हा लपून पाहणाऱ्या शिवाजी महाराजांनी ते पाहिलं, धावत धावत महाराज आले, नतमस्तक झाले, चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही हे घ्यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे, तुम्ही याचा स्वीकार करा. तुमच्याकडे संपत्ती नाहीये आणि आमच्या राज्यामध्ये एखादा संत अशा अवस्थेमध्ये राहतोय, हे आम्हाला पाहावत नाही, म्हणून तुम्ही याचा स्वीकार करा. मग महाराजांनी विचारलं, याचा स्वीकार आम्ही केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, आम्हाला सुख होणार आहे. जर तुम्ही हे घेतलं तर आम्हाला बरं वाटेल, आम्हाला सुख होईल. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हाला सुख व्हावं म्हणून मी हे घ्यावं का मला सुख वाटावं म्हणून मी हे घ्यावं? तेव्हा शिवाजी महाराजांनी मान खाली घातली आणि सांगितलं, क्षमा करा, पण तुम्हालाही सुख व्हावं असं आम्हाला वाटतं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणायला लागले, आम्हाला सुख व्हावं असं तुम्हाला वाटतं ना, मग आम्ही कशामुळे सुखी होणार आहे ते तुम्हाला आम्ही सांगतो, ते तुम्ही केलं की आम्ही सुखी होणार आहे. कशाला सुखी होणार आहे? तुकोबाराय बोलायला लागले, आम्ही तेणे सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जर तुम्ही विठ्ठल 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 म्हणाला तर आम्हाला खूप सुख होणार आहे. अहो हा नजराणाच काय, त्रैलोक्याचं राज्य तुम्ही आम्हाला देताय असं आम्हाला वाटेल. फक्त आमच्या समोर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, मग आम्ही सुखी होणार आहे. आता जेव्हा तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना असं उत्तर देतात, तेव्हा एवढा मोठा नजराणा आल्यानंतर त्याचा त्याग करावा असं त्यांना का वाटतंय? कारण त्या नजराणापेक्षा कितीतरी करोडोपटीनं सुख आणि आनंद त्यांना भगवंताच्या नावामध्ये अनुभवायला मिळतोय. जर त्यांना तो अनुभवायला मिळतोय तर ते या सामान्य नजराण्याकडे कशाला बघतील? त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय. ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे, सांगे पूयपंकीचे किडे काय चिळसी घेती. आपल्यासाठी दिलेलं हे उदाहरण आहे. म्हणे
ते अंतर नेणती बापुडे. भक्ती सुखातलं आणि विषय सुखातलं अंतरच आपल्याला कळत नाही. भक्ती सुखाचा आपण आस्वाद घेतलेला नसतो, आपण विषय सुखामध्ये असतो. जसं पुवातल्या किड्यांना पुवातच क्रीडा करायला आवडते, तसं विषयी माणसाला विषयातच सुख वाटायला लागतं. पण ज्यांनी श्रेष्ठ भक्ती रसाचं सुख अनुभवलं ते पुन्हा त्या घाणीत कशाला जाते? घाणीत जाणारे आपण सगळे लक्षात घ्या. म्हणून श्रेष्ठ भक्ती सुखाचा आस्वाद भक्तांनी घेतलेला असल्यामुळे त्यांना तुच्छ सांसारिक इच्छा असत नाहीत. यत् प्राप्य न किंचित वांछति, कशाचीही ते इच्छा करत नाहीत भक्त. सांसारिक आसक्ती सोडायची असेल तर एकच मार्ग आहे, भगवंतामध्ये अनुरक्त होणं, भगवंतामध्ये आसक्त होणं. सांसारिक आसक्ती तेव्हाच सुटते जेव्हा आपण भगवंतामध्ये अनुरक्त होतो. आपलं कसं आहे, आपल्याला तेही पाहिजे पण हे सोडायचं नाहीये, संसार सोडायचा नाहीये, आणि ते आयतं असं दिलेलं असलं पाहिजे. पुन्हा देव तरी आपल्याला कशाला पाहिजे? जरा सूक्ष्म विचार करून बघा. देव तरी आपल्याला कशाला पाहिजे? आपल्या सांसारिक इच्छा त्यांना पूर्ण कराव्यात म्हणूनच आपल्याला देव पाहिजे ना. देवाने आपल्याला सगळं चांगलं ठेवावं, घरात सुंदर सगळं घर मोठं असावं, 4-5 फ्लॅट असावे, भरपूर पैसे असावे, गाडी असावी, बंगला असावा, याच्यासाठीच देव पाहिजे. म्हणजे देव सुद्धा देवासाठी नकोय आपल्याला, देवाकडून आपल्याला सांसारिक गोष्टी पाहिजेत. संत सुद्धा देवासाठी नकोयत आपल्याला, संताकडून सुद्धा आपल्याला सांसारिक गोष्टी पाहिजेत. पण जो खरा भक्त असतो त्याला एकदा भक्ती प्राप्त झाली की त्याच्या अंतःकरणामध्ये अशा वैषयिक इच्छा राहत नाहीत. न किंचित वांछति, इच्छा रहितता त्याच्या जीवनामध्ये येते. दुसरं काय होतं? न शोचति. जर त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली, यत् प्राप्य, ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याला शोक होत नाही. शोक म्हणजे दुःख कधी होतं? जे आपल्याला अनुकूल आहे त्याचा वियोग झाला की दुःख होतं. म्हणजे काय? अमुक अमुक व्यक्ती किंवा अमुक अमुक वस्तू मला अनुकूल आहे, त्याच्यानं मला सुख होणार आहे. माझ्या आईवर माझं प्रेम आहे, माझ्या वडिलांवर माझं प्रेम आहे, आणखी माझे नातेवाईक आहेत त्यांच्यावर माझं प्रेम आहे, ते मला अनुकूल आहेत, मला सुख देणारे आहेत, म्हणून मला ते हवे. आणि त्यांचा जर वियोग झाला मला तर मला दुःख होतं. इष्ट वस्तूचा वियोग झाला की शोक निर्माण होतो. पण संतांचा इष्ट हा फक्त परमात्मा असतो. म्हणून सांसारिक गोष्टी गेल्या तरी त्यांना शोक होत नाही, कारण संसारातलं सगळं जाणार आहे असा त्यांचा निश्चय झालेला असतो. म्हणून अर्जुनाला भगवंतानी सांगितलं, आगमा पायनो अनित्या ताम स्थितिक्षस्व भारत. हे सगळं ना येणारं जाणार आहे. आपल्यासारखे कितीतरी आलेले आहेत आणि कितीतरी जाणार आहे. आपल्याला असं वाटतं आपण गेलो तर सगळं जगच बंद पडणार आहे. कोणी गेलं म्हणून कुणाचं काही राहत नाही. म्हणून याकरता भक्ताची इष्टबुद्धी ही परमात्म्यामध्ये असते. तो परमात्मा त्यांच्या जवळ असतो. म्हणून बाकीचे कोणी आले काय आणि गेले काय त्याच्यामध्ये भक्ताला शोक होत नाही. अनुकूल गोष्ट जरी भगवंतानं नेली तरी भक्त त्याच्यामध्ये भगवंताच्या लीलेचं दर्शन करतात. देवाने केलंय ना म्हणजे हे माझ्यासाठी चांगलंच असणार आहे, देव माझ्या जीवनामध्ये चांगलंच करणार आहे, अशी भक्ताची बुद्धी झालेली असते. ती भगवंताची ती लीला आहे या दृष्टीनंच भक्त त्या वियोगाकडे पाहतात. एखादी व्यक्ती गेली, भगवंताची इच्छा. म्हणून तर तुकोबारायांची ज्येष्ठ कांता जेव्हा वारली तेव्हा तुकोबारायांचे शब्द आहेत, बाईल मेली बरे झाले देवा, बरं झालं म्हणे. बायको मेली ना, बरं झालं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. दिवाळं निघालं होतं, सगळी संपत्ती लयाला गेली होती. आपण असतो तर काय केलं असतो, कसा बीपी वाढला असता, अटॅक आला असता, काहीतरी झालं असतं सगळी संपत्ती गेल्यानंतर. पण तुकाराम महाराजांचं तसं झालं का? नाही. देवाला सांगितलं, बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरं झालं. का बरं झालं? देवा, जर संपत्ती असती तर संपत्तीमध्ये अडकलो असतो. दिवाळं निघालं, आता काहीच राहिलं नाही, तूच आमचं धन राहिलास म्हणून तूच आठवशील, बाकी काही आठवणार नाही. याकरता देवा जे झालंय ना ते सगळं बरं झालंय.
असं तुकोबारांची भाषा ही भक्ताची स्थिती असते. म्हणजे जीवनामध्ये यश येऊ दे, अपयश येऊ दे, सुख येऊ दे, दुःख येऊ दे, जन्म येऊ दे, मृत्यू येऊ दे, ही सगळी भगवंताची इच्छा आहे असं जेव्हा आपण मानतो तेव्हा आपल्याला शोक होत नाही. आपली इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटलं, ती पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुःख होतं. म्हणून भगवंताच्या इच्छेतच इच्छा मानायला शिकलं पाहिजे. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. तेव्हा तू करशील ती पूर्व दिशा आमच्यासाठी असं वाटलं पाहिजे. बघा ना तुम्ही, संत श्रेष्ठ मीराबाईंच्या हातामध्ये विषाचं पात्र जेव्हा दिलं गेलं, विषानं भरलेलं पात्र त्यांच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं हे विष तुला प्यावं लागेल कारण तू कृष्ण भक्त आहेस. कृष्ण भक्त आहेस म्हणून प्यावं लागेल. म्हणे कृष्ण भक्त म्हणून का प्यावं लागेल? तू राजकुमारी आहे, संतांबरोबर बसतेस, नाचत सगळ्या गल्लीतनं फिरतेस, आमचा अपमान होतो, आमच्या कुलाला कलंक लागला तुझ्यामुळे, म्हणून हे तुला विष प्यावं लागेल. जेव्हा भगवत भक्ती करून शेवटी हातामध्ये विषाचं पात्र आपल्या आलं असतं तर आपण देवाला काय म्हणलो असतो? अरे देवा, तुझ्यासाठी एवढं सगळं जीवन खर्च केलं आणि तू आमच्या पदरामध्ये काय टाकलंस? विष, असं आपण देवाला म्हणलो असतो. पण जेव्हा विषाचं पात्र मीराबाईंच्या हातामध्ये आलं, मुखावरची प्रसन्नता एक क्षणभर सुद्धा मालवली नाही. तशीच प्रसन्न आहे मीराबाई विष पिताना सुद्धा. हृदयातला संतोष क्षणभरही कमी झाला नाही. मीराच्या नेत्रामध्ये असणारी भगवंताची चित्रछवी इतरत्र झाली नाही किंवा तिनं देवाला म्हटलं नाही देवा असं काय केलंस माझ्या जीवनामध्ये, अजिबात नाही. विष आलंय ना, देवाच्या लीलेनंच आलेलंय, ते मला देवानीच दिलेलं आहे म्हणून ते विष तिनं पिलं. विष का प्याला राणाजीने भेजा, पीबत मीरा हासी रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. आणि मग तिनं ते विष पिलं. वर्णन असं आलंय, इकडं मीराबाई विष प्यायला लागली आणि तिकडं द्वारकाधीशाच्या तोंडातून फेस बाहेर यायला लागला. सगळी द्वारका हादरली, तोंडातून फेस यायला लागला द्वारकाधीशाच्या आणि सगळीकडे हाहाकार माजला की भगवंताच्या तोंडातून फेस येतोय, तोंडातून फेस येतोय. आणि ही बातमी राजस्थान पर्यंत पोहोचली की द्वारकाधीशाच्या मुखातून फेस आला. तेव्हा लक्षात आलं की मीराबाईला विष पाजलं होतं आणि फेस मात्र द्वारकाधीशाच्या मुखातून आला. म्हणून जेव्हा शोक निर्माण होण्याचं कारण समोर येतं तरी सुद्धा भक्त शोक करत नाही, कारण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ही माझ्या भगवंताची लीला आहे असं भक्ताचं मन असतं किंवा अशी भक्ताच्या अंतःकरणाची स्थिती असते. म्हणून न शोचती, त्या भक्ताला अजिबात शोक होत नाही. पुढचं काय होतं भक्ताच्या जीवनामध्ये? न द्वेष्टी यत् प्राप्य, न द्वेष्टी, तो कुणाचाही द्वेष करत नाही. आता ज्याला सगळ्यांमध्ये परमात्मा दिसायला लागला तो कुणाचा कशासाठी द्वेष करेल? आपण काल पाहिलं ना, तुकाराम महाराजांना मंबाजींनी मारलं तरी सुद्धा त्या अंगाला तेल लावायला गेले, त्याला अंगाला तेल लावायला गेले. न द्वेष्टी, द्वेष त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, कारण त्यांची दृष्टी जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी झालेली असते. द्वेष कधी निर्माण होतो? जिथं स्पर्धा असते तिथं द्वेष निर्माण होतो. भक्त कुणाशी स्पर्धाच करत नाहीत म्हणून द्वेष धारण करायचं कारण नाही. जिथं श्रेष्ठत्वाची अपेक्षा असते तिथं द्वेष निर्माण होतो. म्हणजे काय? अमुक व्यक्ती माझ्या पुढे चाललेला आहे, मीच श्रेष्ठ असावं असं जेव्हा मला वाटतं तेव्हा त्या अमुक व्यक्तीविषयी मला द्वेष निर्माण होतो. पण जर मला श्रेष्ठत्वाची अपेक्षाच नसेल तर तो पुढे गेला काय आणि मागे राहिला काय, मला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. म्हणून स्पर्धा जिथं नाही तिथं द्वेष नसतो, जिथं श्रेष्ठत्वाची अपेक्षा नाही तिथंही द्वेष नसतो, आणि जिथं सर्वत्र भगवत भाव असतो तिथंही द्वेष नसतो. मग त्या द्वेषाला जिंकायचं असेल तर काय करावं लागतं? म्हणे मैत्र धारण करावं लागतं. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मागून घेतलं, हा द्वेष सगळ्यांच्या अंतःकरणातला नष्ट व्हायचा आहे, याकरता मैत्र धारण केलं पाहिजे, मैत्री धारण केली पाहिजे.
आणि ती कशी असली पाहिजे? एकदम अंतःकरणापासून मैत्री असली पाहिजे. डुप्लिकेट असली तर द्वेष निर्माण होतो. खरा मित्र जर वाटला तर द्वेष निर्माण होत नाही. म्हणून तर जेव्हा नाथ महाराज गंगा स्नानाला गेले, गंगा स्नान करून शुचिरभूत होऊन ओल्या वस्त्रानं ते परत आले, तेव्हा एक यवन त्यांच्या अंगावर थुंकला. थुंकल्यानंतर त्याच्याकडे बघितलंही नाही, तसेच खाली गेले, पुन्हा एकदा स्नान केलं, परत आले. असा तो 100 वेळा थुंकला म्हणे. काय त्याची तरी बुद्धी असेल, 100 वेळा तो थुंकला. आणि 100 वेळा थुंकल्यावरही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी द्वेष निर्माण झाला नाही. शेवटी तोच थकला आणि थकून नाथ महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझं चुकलं, मी 100 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो. त्यांनी विचारलं, महाराज नुसतं दुसऱ्यांनी वाकड्या नजरेनं बघितलं तरी आम्हाला राग येतो, तुमच्या अंगावर आम्ही 100 वेळा थुंकलो तरी तुम्हाला राग का नाही आला? तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं की अरे राग येण्याचं काही कारणच नाही, तू थुंकलास म्हणून आज मला 100 वेळा गंगेचं स्नान झालं. कसली अवस्था आहे होय अंतःकरणाची, कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. आपल्या अंगावर थुंकायला पाहिजे होतं, त्यानं चांगलं दाखवलं असतं त्याला आपण. म्हणून संतात आणि आपल्यात हाच फरक आहे ना, आपल्याला लगेच क्रोध निर्माण होतो. म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. शांती ब्रह्म अंतःकरणातली शांतीच त्यांची भंग होत नाही, कुणाबद्दलही त्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होत नाही. यत् प्राप्य न किंचित वांछति न द्वेष्टी, ते कुणाचाही द्वेष करत नाहीत. न रमते, पुढची त्यांची अवस्था चित्ताची सांगितली, ते भक्त वैषयिक विषयामध्ये सांसारिक विषयामध्ये अजिबात रममाण होत नाही. का? कारण त्यांचं मन रंगलेलं असतं. कुठं रंगलेलं असतं? मन रामरंगी रंगले, रामरंगामध्ये त्यांचं मन रंगलेलं असतं. म्हणून सांसारिक विषयामध्ये ते रमत नाही. विषय कसे घात करतात याच्याबद्दल आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये म्हटलंय. कुरंग मातंग पतंग मीना भृगा हता पंच भिरेव पंच एक प्रमादी स कथम न हन्यते यस्येव ते पंच भिरेव पंच. 5 प्राणी सांगितले. पहिला प्राणी आहे कुरंग, हरिण. हरणाला शब्द विषयाचं आकर्षण आहे. ते हरिण पकडणारे लोक काय करतात म्हणे, वाद्य वाजवतात. वाद्य वाजवलं की त्याच्यानं ते हरिण आकर्षित होतं आणि जाळ्यामध्ये अडकतं. कुरंग म्हणजे हरणाचा नाश होतो शब्द विषयानं. मातंग म्हणजे हत्ती, हत्तीला स्पर्श विषयाचं आकर्षण आहे. म्हणून हत्ती पकडणारे लोक खड्डा तयार करतात, त्याच्यावर गवत अंतरतात, त्याच्यावर लाकडाची हत्तीण करून ठेवतात आणि हत्ती त्या हत्तीणीच्या स्पर्शाच्या आकांक्षेनं तिथं येतो, खड्ड्यामध्ये पडतो आणि मग त्याला अंकुश लावण्यात येतं, त्याच्यावर सत्ता स्थापित करण्यात येते. स्पर्श विषयानं हत्तीचा नाश होतो. पतंग, पतंग नावाचा एक किडा आहे जो दिव्यावर झेप घेतो. त्याला रूप विषयाचं आकर्षण आहे. त्यानं दिव्यावर झेप घेतली की त्याचा तत्काल मृत्यू होतो. म्हणून कुरंग मातंग पतंग मीनहा, मीन म्हणजे मासा, माशाला रस विषयाचं आकर्षण आहे. म्हणून तो मासा काय करतो, गळाला लावलेलं थोडंसं आमिष पाहतो आणि त्या आमिषाच्या लोभानं स्वतःच्या प्राणाला मुकतो. म्हणून रस विषयाचं आकर्षण असल्यामुळे माशाचा घात होतो. कुरंग मातंग पतंग मीना भृगा, भृगा म्हणजे भुंगा, भुंग्याला गंधाचं आकर्षण आहे. म्हणून तो गंधाचं आकर्षण असणारा भुंगा फुलांवर जाऊन बसतो आणि फुलांवर जाऊन बसल्यावर एका सुभाषितकाराने वर्णन केलंय, काही सूर्यविकासी कमळं असतात, काही चंद्रविकासी कमळं असतात. सूर्यविकासी कमळं काय होतात, संध्याकाळ झाली की अशी पाकळ्या मिटून घेतात. तो भुंगा त्याच्यावर येतो, कमळावर बसून त्या गंधाचं सेवन करायला लागतो. सेवन करता 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 त्याच्या पाकळ्या कमळाच्या अशा मिटायला लागतात, पाकळ्या बंद होतात. तो भुंगा त्याच्यामध्ये अडकतो, त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. भुंग्याचं असे म्हणे, त्याला लाकूड कुरतडता येतं पण कमळाच्या पाकळीचा भेद करता येत नाही त्याला. तो त्याच्यामध्ये अडकतो आणि अडकल्यानंतर तो कमळामध्ये असणारा भुंगा स्वतःच्या मनाला समजावतो. काय समजावतो, रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम,
भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्रीः इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीं गज उच्चहार। रात्रिर्गमिष्यति म्हणजे आता ही रात्र जाणार आहे। हसिष्यति पंकजश्रीः रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम उद्या पुन्हा एकदा प्रभात होणार आहे। हसिष्यति पंकजश्री म्हणजे हे कमळ परत एकदा उमलणार आहे आणि ते कमळ उमललं की आपण दुसऱ्या दिवशी याच्यातून निघून जाऊ असं तो भुंगा त्या कमळात विचार करत बसतो। आणि काय होतं म्हणे रात्री हत्तींचा कळप त्या सरोवरामध्ये येतो आणि हत्ती त्या कमळांकडे पाहायला लागतात, त्या सरोवरावर नजर टाकतात। नजर टाकल्यावर काय होतं, जे कमळ भुंगा ज्याच्यामध्ये आहे ते कमळ असं हलत असतं म्हणून हलणाऱ्या कमळावर हत्तीची नजर पहिल्यांदा जाते। हे सगळीकडे लावायचं। प्रवचनात पण जे हलतात ना बरोबर वक्त्याची नजर त्याच्यावर जाते, जे सारखं सारखं हलतात ते बरोबर दिसतात। म्हणून हत्तीनं जेव्हा पाहिलं की ते कमळ आहेत, अनेक कमळ आहेत पण त्यातलं एक कमळ मात्र हलतंय, मग हत्ती काय करतो, त्याच कमळाला तोडतो आणि खाऊन टाकतो, अशी अवस्था होते। म्हणून गंध विषयाचं आकर्षण असणारा तो भुंगा त्या कमळामध्येच मरून जातो किंवा त्याचा नाश होतो। मग आपल्याला आचार्य सांगतात शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय, त्या 5 विषयापैकी एकेका विषयाचं आकर्षण एकेका प्राण्याला होतं तर त्यांना मरावं लागलं। आता माणूस हा असा प्राणी आहे ज्याला शब्द स्पर्श रूप रस गंध सगळंच पाहिजे आणि मग जर त्याचा उद्धार व्हावा असं त्याला वाटत असेल तर असं कधीही शक्य नाही। म्हणून झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची या वाटेला, विषय हे सुख देणारे नाहीत म्हणून त्या विषयाला परिवर्तित करायचं, त्याचं रूपांतर करायचं। मग काय करायचं म्हणे, भगवंतालाच विषय बनवून टाकायचं। विषय तो त्यांचा झाला नारायण, विषयच परमात्मा बनवून टाकायचा। मग अशी जेव्हा विषयामधली नाशिवंत अवस्था भक्ताच्या लक्षात येते तेव्हा भक्त त्याच्यामध्ये रममाण होत नाही, न रमते, रममाण त्याच्यामध्ये होत नाही। आमचे गुरुजी सांगायचे एक सुंदर स्त्री होती पण ती गणिका होती, म्हणजे वेश्या होती, व्यभिचारिणी स्त्री होती, अतिशय सुंदर होती। तिला घेण्यासाठी सगळ्या राज्यांच्या राजांमध्ये भांडणं लागली होती, कितीही पैसे देऊन तिला विकत घेण्याची सगळ्यांची तयारी होती। आणि तिचं एक स्थान होतं जे स्थान गावातून येता जाताना पडत होतं, म्हणून जर साधू संत चालले तर काही सद्गृहस्थ त्यांना सांगायचे की महाराज तुम्ही या रस्त्यानं जाऊ नका, तिथे एक गणिका राहते। मग साधू संतांनी जर सांगितलं ना आम्हाला काही नाही त्या गणिकेचं असं म्हणून जे गेले, ज्यांचं अस्थिर चित्त होतं तेही तिच्या नादी लागायचे म्हणे। ती एवढी सुंदर होती पण ती अत्यंत अभिमानी होती, अभिमानी, सौंदर्याचा तिला अत्यंत अभिमान होता। अनेक देशांच्या राजांनी तिच्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची तयारी दाखवलेली होती पण ती कुणालाही शरण गेली नाही, तशीच ती राहिली। आणि अशी ती सौंदर्याचा मोह पाडायची, सगळ्या लोकांना सौंदर्याचा मोह पाडायची। आणि त्या देशाचा जो राजा होता जिथं ती राहत होती गावाच्या बाहेर, त्या राज्याच्या बाहेर, त्या राजाला मात्र फार स्वाभिमान वाटायचा। अरे ती आपल्या राज्यात आहे आणि एवढी सुंदर, जिच्यासाठी एवढी भांडणं आहेत ती आपल्या राज्यात आहे असं वाटायचं। आणि मग तिथंच त्याच राज्यामध्ये एकदा भगवान बुद्ध आले। बुद्ध आल्यानंतर त्यांना काही लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका, तिथे एक स्त्री राहते अत्यंत सुंदर आहे, भल्या भल्यांचं तप तिनं भंग करून टाकलेलं आहे। भगवान बुद्धांनी सांगितलं बघू तरी तिचं असं काय सौंदर्य आहे। आणि मग मुद्दाम भगवान बुद्ध तिच्या पर्णकुटीवरून गेले, झोपडीवरून गेले आणि गेल्यानंतर तिचं सौंदर्य भगवान बुद्धांनी पाहिलं आणि हसले, हसून तिथून पुढे निघून गेले। म्हणजे चांगली आहे दिसायला, भगवंताची लीला आहे, चांगली आहे म्हणून तिथून निघून गेले। पुन्हा काही वर्ष गेले, अनेक राजे तिच्यासाठी आसक्त आहेत हे भगवान बुद्धांना माहिती झालं, अनेक जण तिच्यासाठी भांडतायत हेही भगवान बुद्धांना माहिती झालं। पण काही वर्षानं तिचा देह म्हातारा झाला आणि ती मरून गेली।
ती मेल्यानंतर भगवान बुद्धांना बातमी कळली की अमुक अमुक ठिकाणी राहणारी जी वेश्या होती ती मेलेली आहे. लगेच भगवान बुद्धांनी राजाकडे जाणं केलं आणि राजाला सांगितलं, महाराज हिच्यावर अंतिम संस्कार करण्याच्या पूर्वी मला काही तुम्हाला सांगायचंय म्हणे. जे जे हिच्यावर आसक्त होते त्या सगळ्या राजांना आमंत्रण द्या, तिला बघायला या असं आमंत्रण द्या. सगळ्या राजांना आमंत्रण देण्यात आलं. सगळे राजे तिला बघायला, एक तिच्यावर दृष्टी टाकण्यासाठी सगळे राजे उभे राहिले, रांगेत उभे राहिले. सांगितलं की आज ती कुणालाही प्राप्त होऊ शकते, फक्त तुम्ही रांगेत उभा राहा. जे जे साधू संत होते त्यांना जेव्हा बातमी कळली, जे खरे साधू संत नाही बरं, डुप्लिकेट, जे डुप्लिकेट होते त्यांना बातमी कळली, तेही रांगेत उभे राहिले. आणि मग भगवान बुद्धांनी सांगितलं राजाला, एक काम करा म्हणे महाराज, हिच्यावर पैसे लावा, हिची बोली लावा म्हणे. मग महाराजांनी राजांनी सांगितलं, आज ही गणिका, पूर्वी हिला कितीही रुपये घेऊन तुम्ही घ्यायला तयार होता, किती रुपये देऊन, पण आज ही स्वस्तात दिली जाईल. म्हणजे काय, ₹1,00,000 ही तुम्हाला मिळेल. सगळेजण तयार झाले, मी घेणार मी घेणार, कुठे आहे ती. आणि मग राजानं सांगितलं, ते बघा तिचं प्रेत पडलेलं आहे, तिथंच आहे ती गणिका. जेव्हा सगळ्यांनी हे पाहिलं, रांगेत एकही शिल्लक राहिला नाही, सगळे माग 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 सरकायला लागले. भगवान बुद्ध पुढे आले आणि बोलायला लागले, काय झालं म्हणे, तिचा देह तोच आहे ना जो तुम्हाला आकर्षित करत होता, तसंच तिचं नाक आहे, तसेच तिचे डोळे, तसेच तिचे हात आहेत, तसेच तिचे पाय आहेत, सगळं तसंच आहे. मग घ्यायला काय अडचण आहे, ₹1,00,000 मिळते, स्वस्तात मिळते, घेऊन टाका. सगळ्यांनी सांगितलं नाही. भगवान बुद्ध म्हणाले, 50,000 घेऊन टाका, नाही. 10,000 घेऊन टाका, नाही. फुकट घेऊन टाका. सगळ्यांनी सांगितलं नाही. मग भगवान बुद्धांनी सांगितलं, हिच्यावर तुम्ही आसक्त होतात का, कारण जोपर्यंत हिच्या हृदयामध्ये परमात्मा होता तोपर्यंत हिचा देह तुम्हाला आकर्षित करू शकत होता. एकदा का त्याच्यातून प्राण निघून गेले, या देहासारखा घाणेरडा देह दुसरा कोणता नाहीये. बघा तुम्ही, पशुचा देह वापरात तरी येतो, त्याचं चमड तरी वापरता येतं, त्याचं काहीतरी करता येतं. माणसाच्या देहाची दुर्गंधी सगळ्या प्राण्यांच्या देहाच्या दुर्गंधीपेक्षा अत्यंत तीव्र असते. ही दुर्गंधी आपण स्वीकार करू शकत नाही मेल्यानंतर. म्हणून तर नाकात कापूस घाल, अमुक घाल, पटकन घाई करतात न्यायाला आता, कारण एकदा दुर्गंधी सुटली मग काय करावं म्हणून घाई केली जाते. तोच देह आहे, त्याच पंचमहाभूतांनी बनवलेला आहे. ज्या देहासाठी राजे भांडत होते, एकदा का त्यातून प्राण निघून गेला की त्याला जशी शून्य किंमत उरते, तशी किंमत कुणाला आहे, किंमत आहे फक्त त्यातल्या आत्म्याला, म्हणजेच परमात्म्याला. म्हणून त्यातल्या परमात्म्याला ज्यांनी जाणलं ते वरच्या आवरणाकडे लक्ष देत नाही. भुईमुगाच्या शेंगा आपण काय करतो, त्याला असं जमिनीवर मारतो, मारल्यानंतर त्याचं टरफल उघडतं, उघडल्यानंतर ते टरफल फेकून देतो आपण आणि त्यातल्या शेंगदाणे आपण खातो. कोणी अशी आहे का स्त्री एखादी की जी टरफल खाते आणि शेंगदाणे टाकून देते? नाही. जिला कळतं की शेंगदाणेच खरे आहेत ती शेंगदाणेच खाते, बाकीचे टरफल ती टाकून देते. मग संतांना कळलेलं असतं की हे दिसतंय ना, हे टरफल आहे, त्याच्या आतमध्ये खरा शेंगदाणा बसलेला आहे. लक्षात घ्या, त्याच्या आतमधलं जे तत्व आहे ते खरं आहे, परमात्मा तत्व आहे ते खरं आहे. म्हणून ते टरफलाला महत्व देत नाही, ते टरफल ते फेकून देतात. अशी कितीतरी टरफल आपण घेतले. कधी आपण घोडा झालोय, कधी गाढव झालोय, कधी आणखी काय झालंय, कधी पक्ष्यांच्या योनीला गेलोय, कधी कुठल्या योनीला आपण गेलोय, जलचर झालोय, बेडूक झालोय, सगळं आपण 84 लक्ष योनी फिरत 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 या देहामध्ये आपण आलेलो आहे. मग जसं संतांना कळलं की हा पंचमहाभूताचा देह उसणा आणलेला आहे आणि घाणेरडा आहे, 9 द्वारानं स्त्रवणारा आहे, नाकातून शेंबूड येतो, डोळ्यातून चिपड येतात, सगळ्या 9 द्वारातून हे शरीर स्त्रवत आहे, सगळे दुर्गंधी भरलेली, याच्यामध्ये रक्त आहे, मूत्र आहे, विष्ठा आहे, सगळं भरलेलं आहे. मग हे नाशिवंत देह संतांना कळला. मग जेव्हा त्यातली घाण त्यांना कळली, त्याच्यामध्ये ते रममाण होतील का? नाही रममाण होत.
आपण मूर्ख आहेत म्हणून आपण चमड्याला महत्व देतो. संत कधी चमड्याला महत्व देत नाही, लक्षात घ्या. याकरता यत् प्राप्य न किंचित वांछते न द्वेष्टी न रमते, ते रममाण होत नाहीत, न शोचती, ते शोक करत नाहीत, नोत्साही भवती. आणि संत काय करतात, या सांसारिक कार्यामध्ये उत्साह धारण करत नाहीत. संतांमध्ये प्रचंड उत्साह असतो, पण तो फक्त भगवत कार्यासाठी असतो. सांसारिक कार्यासाठी हा त्यांच्यामध्ये उत्साह नसतो. म्हणून तर तुकाराम महाराजांनी कुठं मठ बांधला नाही, कुठं आश्रम बांधले नाही. त्यांनी जर विचार केला असता सहज शक्य होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला असता सहज शक्य होतं. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं असतं, एखादा सुंदर आश्रम आमच्यासाठी बांधून द्या. लगेच बांधून, एक काय 10 बांधून दिले असते, राजांनी दिले असते की नाही. पण सांसारिक कामामध्ये त्यांना उत्साह नसतो, म्हणून त्यांनी त्या भानगडीतच पडले नाही. याकरता नोत्साही भवती म्हणजे भक्त भगवंताच्या कार्यामध्ये उत्साह धारण करायचा आणि वैषयिक किंवा वासनेनं युक्त असणाऱ्या सांसारिक कामामध्ये उत्साह धरायचा नाही, अशी भक्ताची अवस्था असते. म्हणून याचा अर्थ लक्षात घ्या, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या संतांनी स्वीकारल्या. जीवनावश्यक काय आहे, आपण सगळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये जगलो. कधी कोरोना काळामध्ये जगलो. काय लागतं आपल्याला जगायला, अन्न वस्त्र आणि निवारा. तेवढं असलं की सगळ्यांचं काम भागलं होतं. पण जसं सगळं खुललं, लॉकडाऊन उघडलं, पुन्हा सुरू झालं, हे आणा ते आणा ते आणा. सगळे घरात बसले. जेवायला 2 टाइम असलं, भरपूर खाल्लं ती गोष्ट वेगळी, पण जेवायला 2 टाइम असलं, एवढ्या सुंदर सुंदर 25-25, 20-20 हजाराच्या साड्या सगळ्या कपाटात बसल्या की नाही. केवळ गाऊन उपयोगाला आला, बाकी काही उपयोगाला आलं नाही. म्हणून ज्याच्यामुळे अंग झाकलं जातं तेवढंच आपल्या शरीराला आवश्यक आहे, हे आपल्याला शिकवलं की नाही कोरोनानी. कशी आपली झोपडी असली तरी त्या झोपडीमध्ये राहिले. असं वाटलं का एखादी बिल्डिंग बांधावी, आता नाही वाटलं. हेच वाटत होत नव्हतं की आता उद्या राहणार आहे का नाही आपण, त्याचाच भीती वाटत होती. ते विचार करून करून बीपी वाढत होता आपल्याला दिवसेंदिवस आपला. म्हणून अन्न वस्त्र निवारा जेवढ्या जीवनावश्यक वस्तू आहेत तेवढ्यावर आपण जगू शकतो. संतांनी त्याला नाही म्हटलेलं नाहीये. पण अति सर्वत्र वर्जये, विषय संपादनामध्ये जर आपलं आयुष्य जायला लागलं तर मात्र आपण सावधान होण्याची गरज आहे. पण जर आपण भक्तांची ही भूमिका पाहिली, यत् प्राप्य न किंचित वांछती न द्वेष्टी न शोचती न रमते नोत्साही भवती. किती कमी विषयामध्ये किंवा किती कमी गरजांमध्ये आपल्याला जीवन जगता येतं हे संतांच्या जीवनामधून आपण शिकू शकतो. म्हणून आपल्याही जीवनामध्ये अशी सुंदर अमृत स्वरूपा परमप्रेमरूपा भक्ती आली पाहिजे. ती भक्ती आली की द्वेष नष्ट होणार आहे, मैत्री अंतःकरणामध्ये स्थित होणार आहे, शोक नष्ट होणार आहे आणि आपण विषयामध्ये कधीही रममाण होणार नाही. आपल्या सगळ्या इच्छा निघून जाणार आहे. भगवंताला हीच प्रार्थना करायची आहे की आम्हाला एकच इच्छा असावी. इथं तर सांगितलंय ना, किंचित वांछती, कोणतीही सूक्ष्म ही इच्छा भक्ताच्या अंतःकरणामध्ये नसते. पण देवा आम्हाला एक इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये कायम असली पाहिजे. कोणती? आशा एक रामजी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक रामजी से दूजा नाता तोड दे. देवा तू आमचा असावास ही इच्छा आम्हाला असावी, तू आम्हाला मिळावास ही आशा आम्हाला असावी, बाकी संसारिक आशा आम्हाला असू नये, असंच तू आम्हाला वरदान दे. अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि आजची झालेली सेवा भगवत स्वरूपी असणाऱ्या यशवंत बाबांच्या चरणी आपण समर्पित करू आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.